काहेद या परदेशच्या 6 सप्टेंबर 2016च्या भागामध्ये शिवच्या कुटुंबियांनी गणपतीला पाठवलेल्या प्रसादावरून गौरीचे वडील प्रचंड चिडलेले असतात। त्यांच्या म्हणण्यानुसार शिवच्या कुटुंबियांना देखावा करण्याची सवय आहे। शिवच्या आईला हा प्रकार अजिबात आवडलेला नसतो। झालेल्या अपमानावरून शिवची आई बनारसला जाण्याचा निर्णय घेते। दुसरीकडे गौरीची आई गौरीच्या वडिलांची समजूत काढते की त्यांच्या कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रसाद देण्याची परंपरा आहे। त्यांच्या दृष्टीने तो कदाचित देखावा नसेल सुद्धा। गौरीच्या वडिलांना काही प्रमाणात गौरीच्या आईचं बोलणं पटतं। त्याच दिवशी गणपतीच्या उत्तर पूजेला शिव आणि त्याचे कुटुंबीय अनुपस्थित असतात। तेव्हा गौरीचे वडील शिव आणि त्यांच्या कुटुंबियांना उत्तर पूजेसाठी बोलवावं असा निरोप देतात। गौरीची आई शिवच्या कुटुंबियांना बोलवायला जाते, तसंच घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागते। गणपतीच्या उत्तर पूजेत गौरीचे वडील अगदी मोठ्या मनानं आरतीचा मान शिवच्या आई वडिलांना देतात। शिवच्या कुटुंबियांना दिलेल्या गणपतीच्या आरतीचा बहुमान आणि त्यामुळे निवळलेली तणावाची दोन्ही कुटुंबियांमधली दरी मिटवू शकेल का? शिव आणि गौरीच्या प्रेमाची हीच खरी सुरुवात आहे का? हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी केतकी माटेगावकर। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।